नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् ब्रह्मा त्रिपुरान्तकारी भानुशशि भूमिसुतबुधस्य गुरुश्च शुक्रास्य राहुकेतवा कुलदुसर्मसु प्रभातम् अहिला द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा अश्वत्थामा बलिर्व्यासो कृपा परशुरामस्य नमो देवै महादेवै नमः प्रकृति भद्रायै नियतं प्रणतास्मता मनोजं मार्गतुल्य वेगं वातात्मजं वानरतमुख्यं गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वर गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव जनेश्वर ओम जनार्दनाय नमः 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 निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज की जय। बजरंग बली की जय। परम जगद्गुरु शिवयोगी जगद्गुरु जनार्दन यांच्या कृपाशीर्वादाने त्यांनी सुरू केलेली दिंडी श्रीनाथ महाराज श्री वेरूळ ते त्र्यंबकेश्वर ते वेरूळ त्या माध्यमातून श्री संत नूतन महाराज यांच्या पुण्यतिथीचा सोहळा किती तारखेला झाला? 1 तारखेला 1/2/2024 नाही ना, 6 तारखेला झाला. आपला पुण्यातील सोहळा 7 तारखेला झाला. 7 म्हणजे थोडी एकादशी गेली. पौष वद्य पौष एकादशीच्या पर्वकालावर श्री संत महाराज यांचा पुण्यस्मरण सोहळा की संजीवनी समाधी केली. ज्यांना काय मानलं जातं सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदाता केलं. जे कोणत्या देवाचे अवतार आहेत? भगवान शंकराचे अवतार केले. अशा भगवान शंकराच्या अवतार असलेल्या श्री त्रिनाथ महाराज यांचा जो पुण्य सोहळा होता त्यानिमित्ताने लाखो भाविक अर्थात हजारो दिंड्या त्या त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये श्रद्धाभावपूर्वक श्री संत महाराज चरणी मस्तक टेकवण्यासाठी थोडक्यात दर्शनासाठी आलेले होते. आणि सर्वांनी मोठ्या श्रद्धाभावपूर्वक श्रद्धा झाली. आता चरणी माथा टेकून दर्शन घेऊन त्यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून पुन्हा आपल्या काय आपल्या मार्गाने बघा आपापल्या घरी गेले. लक्षात त्याप्रमाणे ही दिंडी आता पुढं पोचणार आहे. येता मात्र कुठं त्या तिचा येता कुठं थांबली? आता आज कुठं थांबली? गावाचं नाव काय आपल्या? सोम ठाण देश का? बरं, चांगलं नाही. समठाण देश. बरोबर. जिच्या गावामध्ये देश काय, देशाचं नाही बरं काय, देश समठाण देश. सोम म्हणजे चंद्र की बरोबर. सोम म्हणजे चंद्राचा उल्लेख होतो. समठाण देश काहीतरी वैशिष्ट्य दिसलं का? माझ्या समठाण देशमध्ये ही दिंडी आली असताना
की प्रथमतः ज्या बाबांच्या कृपाआशीर्वादाने हा योग आपल्या सर्वांना प्राप्त झाला, कारण त्यांनी जर ही परंपरा सुरू केली नसती का इथं आम्ही आलो असतो का? भास्कर तुमच्या गावाला नियोजन द्यायला आले असते का? भास्कर त्यांच्या घरीच राहिले असते. म्हणून ज्यांच्यामुळे आपला हा योग प्राप्त झाला, ज्यांनी आपल्या तालुक्यामध्ये अंदरसून येथे 16 वर्ष तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर ज्यांना प्रत्यक्ष भगवान नागेश्वराने काय दिलं, आदेश दिला. काय आदेश दिला होता? काय आदेश दिला होता बाबाजींना? पिनाकेश्वराचा जीर्णोद्धार कर. बरं का, काय आदेश दिला होता? पिनाकेश्वराचा जीर्णोद्धार असा आदेश दिला होता. पण त्या आदेशानुसार मग बाबाजींनी काय केलं? बांधलं की नाही तिथं? ज्या ठिकाणी बघा माणसाला चालायची परिस्थिती त्यावेळेला अवघड परिस्थिती गेली. मग त्या ठिकाणी बाबाजींनी काय केलं? भगवान नागेश्वराच्या आदेशानुसार ते बघा सर्व श्रमदानात काय श्रमदानातून ते मंदिर आणि आश्रम बघा लक्षात येईल. अशा पालखीमध्ये विराम असल्या बाबांची साठवण जरूर करूया. आपल्या गावातील महादेवाचं नाव काय? सोमेश्वर. सोमेश्वर एक ज्योतिर्लिंग सुद्धा आहे. काय आपण सौरडे सोमनाथांचे होतं ना, आता सोमेश्वर महादेव, त्याप्रमाणे केरोबा महाराज का, हां, आणि सप्तशृंगी माता आहे ना. आणखी हे कोणतं आहे समोरचं? हां, हे केरोबा महाराज आहे. आणि त्याची रस्त्यावरती खंडोबा महाराज केरोबा महाराज सप्तशृंगी माता कोणीकडे? तुळजाभवानी सप्तशृंगी माता कोणीकडे? तुळजाभवानी सप्तशृंगी माता की अशा अनेक देवदेवांचं अधिष्ठान आहेत. त्या भगवंताच्या चरणी आपण काय करूया? वंदन करूया. आपल्या या पवित्र भूमीलाही वंदन करूया. सोमटंदेश्वर गावाच्या तर स्वदेशी गोमातेला वंदन करूया. आणि सकाळच्या अशा गुलाबी थंडीमध्ये गेली जे आपण उपस्थित झालं सर्व भावपूर्वक बाबांनी जो नितीने विधी दिला बघा, जो नितीने आपल्या गावातील कुट्यामध्ये चालतं, बरोबर ना? कोणकोणत्या विधीला तिथं विधीला राहतं उभं राहावर बाबांना बघू द्या. त्या कुट्यावर दररोज विधीला कोण राहतं का हो? विषय काय चालू आहे? विधीला तुम्ही एकटीच राहते का? गॅप नाही राहत. बरं, दररोज नाही खायला पाहिजे का? मग गॅपनीच खायला पाहिजे की नाही? दररोज कायला खायचं? हे बी दिसतं बरं, हे बी येते का? हां, बालू संध्याकाळी येते, त्यांना पहाटे उजरत नाही म्हणतं. बरोबर आहे ना? वडील बोला ना की, पण बरं आता बरं का मुलांना बरं का प्रयत्न करायचा, कोशिश करणे वाले की हो सकाळी समजा हे विधीला जर आले याच काही नुकसान होणार आहे का? किती महत्वाचा मुद्दा आहे की नाही? कारण बा काय म्हटलं जातं, लवकर झोपे तर आरोग्य संपदा. मग विद्यार्थ्यांनो बरं का, यांनी अनुष्ठान वगैरे काय केलं? याच्यामध्ये कोणी अनुष्ठान करेल का मुलांपैकी? नाही अजून ना. मग जरा अजून कच्चे वर्ग कच्चे मडके जरा जरा पक्के मडके भाजले गेले पाहिजे अशा. हा ते बरोबर आहे ना, पण अजून ते अनुष्ठान नाही ना त्यांनी. ते भट्टीमध्ये अजून भाजलेच नाही ना, ते इकडेच राहिले अजून गावामध्ये सांग बरं का. यांना आता अक्षर होते एकदा हे भाजले का मडके मग पहाटे सनाट पळतील कारण पडेले वळण. हां, जसं वळण लावलं का तसं वळण ह्या ध्येयाला आता आपल्या जीवनाला लागत असतं की म्हणजे विधीला. आणि ते का दोन भोंगे बाबांनी पाहिलं बरोबर ना, 2 भोंगे असे आतमध्ये युनिट काढे बरोबर ना, ते भीतीच्या हातून केली म्हणजे युनिटही सुरक्षित राहते, आवाजही बाहेर जाऊ शकतो. असे 2 भोंगे बाबांनी पाहिले बरं का. सगळे असे विधी करणाऱ्या सर्व बालगोपालांचं या गुरुभक्तांचं टाळी वाजून आम्ही लक्षात घ्या. बसा बघा, गावात विधीचा गाव स्वर ऐकायला आला, विधीचा पाठ झाला तर त्या गावाला काय मिळेल सांगा? त्या गावामध्ये डाकीन येईल का सांगा? चिटकीन राहील का? मात्र केव्हा
बघा त्याचा आवाज आला पाहिजे, इकडचा आवाज येत नाही ना हो. इकडे आवाज येतो का? येतो ना गावामध्ये. कारण बघा बाबांनी काय सांगितलं, ह्या विधीचा आवाज जोपर्यंत जाईल, जिथपर्यंत जाईल ना त्या परिसरामध्ये काय राहणार नाही. आपण तर भूत पिशाच शाकिरी डाकीन म्हणतो ना का, असे जे असतात अगोरी, बघा ते त्या ठिकाणी राहत नाही. मग बाबांनी सांगितलं बघा, छत्रपती संभाजीनगर बघा, जिथं आता जनेश्वर मंदिर बांधलं बाबाजींनी, त्या परिसरामध्ये बरं ब्रह्मराक्षस होता. कोण होता? ब्रह्म. बघा दिवसा तिकडे कड्या वाजत, त्या लोकांच्या कड्या वाजायचा, तो त्रास बघायचा. ब्रह्मराक्षस बघा त्रास द्यायचा. मात्र बाबाजीने ज्याला त्यांनी विधी केली, विधी काय केली, ज्याला विधी बाबाजीने बघा त्या ठिकाणी केली, तर ब्रह्मराक्षस काय झाला? ब्रह्मराक्षस काय झालं? उद्धार झाला. उद्धार पळून नाही गेला, उद्धार झाला. असा का महिमा बाबांच्या विधीचा आहे. म्हणून बाबाजी काय म्हणायचे, जो घेईल माझी विधी, जो घेईल माझी विधी, जो घेईल माझी विधी, अजून एक वाक्य राहिले ना, जो घेईल माझी विधी, हा शाबास, जो घेईल माझी विधी, हा म्हणजे तो चंचल राहणार नाही. काय राहणार नाही? हे करू का ते करू, संकल्प त्याच्या मनामध्ये राहणार आहे. जो घेईल माझी विधी, हा अशा रीतीने असं महत्व का या विधीचे बरं का. बाबाला काय सांगितलं, जो माझ्या नेमा. मग बाबा कोणामध्ये कामाला त्या सकाळी झोपणारच आहे का? अशा की नाही, कारण बाबांचंच वाक्य काय, जो माझ्या नेमा. म्हणून आमच्या बघा शेळके बंधू बरं का, शेळके बंधू का विधीला कुठून आले ते? काळखोड. किती काय अंतर इडून आहे की गावातल्या राहणार किती अंतर आहे? गावात जे तुमच्या गावात राहत्या ना त्यानं किती अंतर इथे यायला आहे की नाही? म्हणजे कुठून आले आता? मग सांगा ना, गणित जुळवा ना. की गावातलं येऊ शकत नाही, मग खोडगाव काय काळखोड्याचे इथं येऊ शकत. याचं कारण काय? त्यानं त्याचा महिमा काय, याला महिमा कळाला. काय महिमा कळाला? अशा का ज्याचा महिमा कळाला लक्षात घ्या. आणि म्हणून बघा ते काळखोड्यावर विधीसाठी इथं उपस्थित झाले बघा. आणि आपल्या गावामध्ये राहणारे घरीच अजून बऱ्याच गावामध्ये बरं का बाबांना पाहायला मिळतो. लोक बघा सकाळी लोक उठतीच इतकं जीवर येतो त्यांच्या बरं काय बरं काय त्यांनाच माहिती काय प्रकार बरं का त्यांना काय. कारण बाबाजी काय सांगा बरं, बाबाजी काय सांगायचे माहिती आहे का? बाबाजी काय सांगायचे, अशा वेळेला सकाळी बघा 6 वाजे दरम्यान दूध झोपलेला असतं ना, त्याच्या बोकंडी कोण बसतो म्हणे, राक्षस बरं का म्हणे. काय जो 6 वाजता झोपेला राहतो ना त्याच्या भोकंडी कोण बसतो म्हणे. आणि त्याचं बाबाजी प्रॅक्टिकल सांगितलं बरं का. प्रॅक्टिकल म्हणे या वेळेला तुम्ही काय करा, एखादा झोपेला असलं ना त्याला उठवायला जाऊन पहा म्हणे. तो काय तर खालून वरून काय करतो बघा, ती गोधडी चादर असेल ना तो काय खालून वरून घालतो झोपेला राहतो. आणि ती काय करतो मी याची ती चादर ओढून पहा. काय तो झोपेला चादर ओढून पहा. तो काय म्हणतो, करून ए सोड रे की. करून म्हणतो, काय म्हणतो, करून का ए सोड रे की नाही असं करून म्हणतो. करून काय म्हणतो, काही बोजा जर बोकांड्याला जर करून तर माणूस मग त्याच्या भोकाने गणू उशिरा असतो बरं का. बाबाजीने प्रॅक्टिकल करून द्यावं एकदा बरं का. असं पालखीमध्ये बाबाजी बसले होत का आणि असं प्रवचन चालू होतं. मग बाबाने ते बारदान अंगावर घेतलं बरं का आणि ती ट्रायल बाबाने दाखवली बरं का आम्हाला सर्वांना. अशा रीती बघा. म्हणून बाबाजी काय सांगायचे, सकाळी कधी झोपायचं नाही. मग सकाळी कधी उठायचं, सकाळी कोणत्या उठायचं, का उठायचं, सकाळी का उठायचं बघा, लवकर झोपे पुढे काय त्याला काय मिळतं, आरोग्य. म्हणजे तो आजारी पडतो का, त्याला हार्ट अटॅक येतो का, लक्षात घ्या. त्याला काय कॅन्सर होतो का, लक्षात घ्या. मग तो कसा राहतो, ठणठणी कसा राहतो, ठण. बघा त्याला कोणताही आजार न राहता निरोगी बघा तो राहतो. लक्षात द्या. अजून काय सांगितलं पुढे, आरोग्य पुढे काय तया काय बेटे, आरोग्य आणि संपदा म्हणजे काय,
संपदा म्हणजे की संपत्ती ना, वैभव. किती सोपं गणित, सूत्र गणित आहे की नाही, की संपत्तीवान आणि वैभवशाली कोण होतो? जो सकाळी उठतो आहे की. पण सकाळी उठून चहा पित नाही बसायचं बरं का, किंवा वाताबाहेर नाही बसायच्या, किंवा अंबलफानी परीत बसायचं नाही. सकाळी उठल्यानंतर काय करायचं? हां, बघा तुम्ही संसारी जीव आहे काही, प्रत्येक बघा संसारी जीव असो किंवा प्रत्येक जन्माला मनुष्य असो, तो कशाची अपेक्षा करतो? त्या जीवाला कशी इच्छा असते, अपेक्षा असते? मला सुख मिळालं पाहिजे, मला सुख मिळालं, मला सुख मिळालं पाहिजे. प्रत्येकजण सुखासाठी धडपड करतो घरी. असं इथं कोणी आहे का तुमच्या संपूर्ण देशमध्ये? मला सुख नको, मला दुःख पाहिजे. उभे राहा बरं, उभे राहा ना. कोणी आहे का नाही? मला सुख नको, दुःख द्या, मला दुःख पाहिजे बा. दुःख मागणार कोणी आहे का इथं? मग सर्व काय कशाची अपेक्षा करतात? मग बरेचसे लोक बरं सुख मिळवण्यासाठी काय करतात माहिती आहे का? काय करायचं सुख मिळवण्यासाठी? ते म्हणते माडी बांधून सुख मिळेल. बरेचसे बंगला बांधते बरं का. पुढं काय म्हणते? गाडी घेऊन सुख मिळेल बरं का. माडी बांधूनही सुख मिळेल, गाडी घेऊनच सुख मिळेल, कोणी एफडी करून सुख मिळेल बरं का. काय झालं? माडी झाली, गाडी झाली, तर एफडी सांग, एफडी सुद्धा झाली बरं का. एफडी करून सुख मिळेल, एफडी करून सुख मिळेल, एक म्हणजे सुख मिळत नाही. त्यानंतर काही मग त्या बायको करून सुख मिळेल, काय त्या पोर म्हणून सुख मिळेल. लक्षात द्या, जेव्हा सुख मिळणार आहे का? लक्षात द्या. सुखाचं सूत्र काय मग? साडी, गाडी, माडी, किंवा बघा आपण एफडी म्हणतो, किंवा बायका बरोबर. लक्षात द्या, हे करून ज्या जीवाला सुख मिळणार नाहीत तर सुख कशाने मिळेल? हे सूत्र काय आहे बरं का. सुख मिळालं सूत्र काय सांगितलं बाबाजींनी? पहाटेच्या प्रहरी म्हणा आणि तया सुख सरी. म्हणजे बघा कशासारखं सुख नाही? जो पहाटे उठेल आणि पहाटे उठून काय करेल? विधी म्हणेल, नामस्मरण करेल, लक्षात द्या, देवपूजा करेल, त्यालाच काय प्राप्त होईल? अन्यथा सुख मिळणार नाही. मग किती त्या म्हणून बाबा किती बाबांचे आपले उपकार आहे की नाही. त्यासाठी बाबांनी आपल्याला कोणता नियम दिला? विधीचा नियम दिला. तो कधी दिला? दुपारी दिला का? 9 वाजता दिला का? मग किती वाजता दिला? आता या बाबांबरोबरच्या महिला आहे इथल्या सोमटण देशा महिला उभ्या राहा पाहू द्या. सोमटण देशा कोणत्या महिला उभ्या राहा जागा पाहू द्या ना. किती बाई येईल पाहू द्या आपल्याला. सोमटण देशा महिला भरपूर नाही या, 10% आल्या, 10% नाही आल्या बरं का. म्हणून ज्या ज्या माईला बघा बघा ज्यांना महिमा कळा, ज्यांना काय केलं स्त्री जन्माचं सार्थक अशा मग कळालं की नाही, अशा ज्या माईला उपस्थित जरा टाळून द्यायचं आहे मला कसं लक्षात द्या. म्हणून बघा बाबांनी काय सांगलं बघा, स्त्रियांचं लक्षण सांगितलं. स्त्रियांचं लक्षण काय सांगितलं बाबाजींनी? स्त्रियांनी कधी उठलं पाहिजेत? कधी उठलं पाहिजेत? हां, पहाटे. लक्षात, पहाटे. पहाटे उठून काय केलं पाहिजे? हां, बरोबर 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 लक्षात. आणि चला रांगोळी. अजून काय? हां, तुळशीला काय करायचं? अजून तुळशीची आणि तुळशीला काय करायचं? प्रदक्षिणा करायची. अशा रीतीने बघा बाबा म्हणजे बाईला असावी सद्गुणी. काय अशा बाई सद्गुणी असावी, करंटी नसावी बरं का. लक्षात. नाही तर बाबाजी काय म्हणायचे? बाईला मिळाली कर्कशा आणि तिने मांडली दुर्दशा बरं का. लक्षात. तर बाई कर्कशा अवदासन असायची, बाई कशी असावी? सद्गुणी. काय बाईला असावी? सद्गुणी. लक्षात. बाई कशी असावी मग? सद्गुणी. सद्गुणी म्हणजे कशी? नाही ते काय काय बरं का. सकाळी बाबाजी सांगायचं बरं का की महिलांनी जर स्त्री धर्माचं पालन जर केलं नाही बरं का, या संदर्भामध्ये बाबाजी उपदेश करायचे महिलांना. मग स्त्रियांचं कर्तव्य काय आहे? मग स्त्री धर्म काय सांगतो? लक्षात द्या. बाबांनी सांगितलं की पतीचा आदर. काय? पतीचा आदर. मग स्त्रियांनी काय करायचं? पतीचा आदर म्हणजे पतीला कधी अरे करायची भाषा करायची. मग पतीचा आदर म्हणजे काय? मग काय म्हणायचं? अहो का म्हणता ना, किंवा कदा का नावाने हाक मारायची नाही. तर मग कोणत्या नावाने हाक मारायची? मुलाच्या का मुलीच्या लक्षात, किंवा काय देवाच्या नावाने की. अशा रीतीने बघा या म्हणतात पतीचा आदर. पुढे सेवेला सादर. बघा बायांनी कोणाचं ऐकायचं?
आणि कोणाचं ऐकायचं नाही, लक्षात बरं का. मग बाईने कोणाचं ऐकायचं नाही, हा पहिला मुद्दा लक्षात बरं का. बाईने कोणाचं ऐकायचं नाही, शेजारणीचं कधीच ऐकायचं नाही बरं का. कोणाचं ऐकायचं नाही, पहिलं शेजारणीचं कधीच ऐकायचं नाही. हे निमगावचे म्हातारे आहे. हां, निमगावची कशी आली इकडं? हां बरोबर, टाळ्यावर सरदार. मग तर पक्क झालं बरं का. आपण दगड आपल्यावर भीती नाही की नाही. काहीतरी चालेल तुमच्या गावात वाटतं ना काही. हां तेच ना, काहीतरी असं. आपला काय विषय चालू होता? मी काय विषय चालू होता? हां, बाईने कोणाचं ऐकायचं आणि कोणाचं ऐकलं शर्मा का. पहिलं कोणाचं ऐकायचं नाही, शेजारणीचं अजिबात ऐकायचं नाही. आणि कोणाचं ऐकायचं नाही, माहेरच्यांचं म्हणजे आईबापाच्या घरचं. बघा, आईबापांच्या घरच्यांचं ऐकायचं नाही. कारण काय माहिती आहे का, आता लग्नाच्या अगोदर यांचं कुळ कोण राहतं, वडिलांचं राहतं की नाही. लग्न झाल्यानंतर यांचं कुळ बदलतं का, तेच राहतं. मग कोणाचं कुळ होतं, पतिराजा की नाही. या कोणत्या कुळात आल्या, पतिराजाच्या. मग समर्पण कोणाला झाल्या, नाही पतिराजाचं. आणि म्हणून यांना बघा, यांना कोणाबरोबर राहायचं नेहमी, कोणाबरोबर राहायचं, पतिराजा. पतीच्या घरीच राहायचंय ना, का बाईच्या घरी राहायचंय, लक्षात. मग कोणाचं ऐकायचं, सोपं आहे की नाही. गणित जिथं राहायचं आपल्याला कायमचं, तिथंच ऐकलं पाहिजे ना, आहे की नाही. तरच आपला कार्यक्रम नीट चालेल, लक्षात द्या. मग अशा रीतीने बघा, मग महिलांनी कोणाचं ऐकायचं कोणाचं ऐकायचं नाही. बघा, हा मुद्दा लक्षात द्यायचा. यानंतर पतीचा आदर, सेवेला सादर, भुकिल्याची म्हणजे बायांनी प्रथम बरं, प्रथम कोणती काळजी घ्यायची, घरच्यांना घरच्यांना कोणाला उपाशी ठेवायचं नाही बरं का. बरं का, बायांनी प्रथम कोणाला उपाशी ठेवायचं नाही, घरच्यांना. मग बाकीच्या नंतर करायचं. पतीचा आदर, सेवेला भुकिल्याची, आणि डोक्यावर घेऊन नेहमी काय ठेवायचा, तिलाच काय म्हणते भारतीय. हां, मग ज्यांच्या डोक्यावर पदरी त्यांच्या नावाने काय केलं पाहिजे, टाळी वाजवा मग. म्हणून बघा, भारतीय नारीचे लक्षणं बाबाजींनी शैलीवर लक्षात दे. कुठले बरोबर, ती नाश्त्यावर आहे ना, अजून नाश्त्याच्या नादी राहिले, शिजू राहिले. हा कुठं मग त्याने म्हणेल जास्त नादी नका दिला होऊन जेवायचं त्याला. इकडे ते बनलं का त्यावर तो इकडे घेऊन या पाटक्यानं, इकडे लक्ष द्या. कारण खाया पिया सुक्षे सोया नाक जमाना खोया मात्र की लक्षात दे. खायचं पाहिजे दररोज चालू लक्षात घ्या. त्याप्रमाणे बाबाजीने सांगितलं का महिलांसाठी. बघा काय सांगितलं बाबाजीने महिलांसाठी, धर्म करा, धर्म करा, धर्म करा, धर्म करा, त्याने देव येतील घरा, त्याने देव येतील घरा, त्याने देव येतील घरा, त्याने देव येतील घरा. प्रत्येकाने बघा धर्माचं पालन करायचं. हा धर्माचं पालन म्हणजे काय, जसं स्त्रियांनी स्त्री जन्मने आपलं कर्तव्य काय याची जाण ठेवायला असते, यानंतर धर्माचं पालन. पुरुषांनी पुरुषाचा धर्म काय म्हणजे कर्तव्य काय, कर्तव्य. आता बाबाजी बघा स्त्रियांचं काय कर्तव्य सांगितलं, ऐकावर का. काय सांगितलं महिलांसाठी कर्तव्य बाबाजींनी, पतिव्रताचा भाव, पतिव्रताचा भाव. बायांना बोलू द्या, थांबा, बायांचा आवाज ऐकायचा भावना बरं का. आता बघा पाठीमा बघा बरं का, बाबा म्हणते ऐकायचं आता. हा बसा बसा, आता झालं का तयार झाला तर तुमचं टेन्शन घेणं. हा बसा बसा, ते आपल्यालाच खायचंय, घाबरू नका. दुसरं येणार, दुसरं काही येणार नाही, आपल्याला मिळणार आहे. दाणे दाणे पुरले काय, बसा ना.
हा, आता महिलांना काय काय म्हणायचं ऐका. पतिव्रताचा भाव, थांबा बायाने मोठ्या नावात म्हणा. पतिव्रताचा भाव, हा, काही बायाला अजून बघा समजून जाऊ का, त्यांचा काही आवाजच निघत नाही. पतिव्रताचा भाव, माझ्या कोणी बोलून राहिले मागच्या. पतिव्रताचा भाव, हा म्हणजे काय, प्रत्येक स्त्रीला बघा देव कोण आहे. महत्वाचा विचार मुद्दा स्त्रियांसाठी बाबांनी सांगितलं बरं का. स्त्रियांना देव कोण आहे, मग पती. पती कोण आहे, परमेश्वर. लक्षात द्या. जर परमेश्वर देव जर तुमचा पतिराज आहेत, मग तुमचं काम काय आहे, त्यांचं ऐकायचं नाही, त्यांच्या पाया पडायचं नाही का, हा, त्यांना आरती ओळायची नाही का. किती सोपं गणित आहे की नाही. मग याला काही पैसे लागायचे सगळं, काही पैशाला काही खर्च येतो का, तरी सुधारणं काही बाहेर बरं का. लक्षात द्या. कारण माहितीच नाही ना, नॉट नॉलेजच नाही. फक्त जन्माला आल्या म्हणून आल्या. तुकाराम म्हणत आहे ना, तुका म्हणे आयशा बाया जन्म येऊन तुम्हीच म्हणा ते आता वयाचं सार्थ करायचं. म्हणून बाबांनी काय सांगितलं, पतिव्रताचा भाव अत्यंत महत्वाचा धर्म स्त्रियांसाठी बाबांनी सांगितलं. म्हणून दररोज दर्शन स्त्रियांनी दररोज दर्शन कोणाच घ्यायचं, पहिलं अशाच बरं का. हे अत्यंत महत्वाचं पालन बघा स्त्रियांसाठी. त्या रिंगात 2-4 मुद्द्यांची बाबांनी सांगितलं बरं का. कारण आता जसे ह्या जन्मी तुम्ही काही माणसं काही महिला झाल्या जन्माला आणून आले पाहिजे. आता पुढच्या जन्मात काय व्हायचं, एका शब्दावर अवलंबून राहतं. या जन्मात त्या कर्मावर केली, कर्म चुकले जन्म त्या प्रकारचा होईल. कर्म बरोबर असले पुन्हा आपल्याला जन्म पुढचा एक तर चांगल्या कुळात, एक तर ब्राह्मण कुळात, नाहीतर मग उंच कुळात, अशाच आपल्याला जन्म मिळेल. म्हणून महिलांनी बघा कर्म चुकून द्यायचं नाही. जर कर्म जर चुकलं ना, महिला लक्षात द्या, ती जन्मात जर कर्म चुकलं तर तुकाराम म्हटलं बरं का, ज्या बाया काय करते नाही, ज्या बाया काय करते बरं का, पती राजाच्या आंघोळीची व्यवस्था करीत नाही. स्वतःच बघा गरम पाणी करत्या, आंघोळ स्वतःच आंघोळ करून घेत्या बरं का. पती राजाची काळजी घ्यायची नाही. त्यांच्या मनात बघा विचार नसणार, स्वतःचा बघा विचार करतात त्या. म्हणजे पतिराजा स्नानाची व्यवस्था करीत नाही. मग त्याला कोणता जन्म मिळतो, ऐका ना. ज्या बाया पतिराजाच्या स्नानाची व्यवस्था करणार नाहीत त्यांना कोणत्या जन्म जावं लागतं, कोणत्या जन्म जावं होतं. डुकरीने मी झाले, पुढे काय, हा, डुकरीने मी झाले, चुकलं काय, चुकलं कर्म चुकलं. काय कर्म चुकलं, पतिराजाच्या स्नानाची व्यवस्था न केल्यामुळे स्वतःची व्यवस्था केली. मग काय झालं परिणाम, कोणत्या जन्मात जावं लागलं. लक्षात बरं का. तुमच्याकडे डुकरी नसेल का नाही, डुकर आहे का नाही, हा आहे का, म्हणजे याचा अर्थ बरोबर हे कोणत्या बाय मग समजलं का आता. लक्षात द्या का. आता पहिलं झालं मग त्या डोकरीचं चुकलं कर्म, पहिलं चुकलं, कर्तव्य केलं नाही. दुसरं काय सांगितलं नाही. ज्या बाया बरं का पतिराजाच्या कपड्याची कोणती व्यवस्था करीत नाही, कपड्याची व्यवस्था करीत नाही, त्यांना कोणत्या जन्मात जावं लागतं. धोब्याची शेळ मी झाले, नावग्या गावाचा मळ मी. मग त्यांना काय कोणता दगड व्हावं लागतं, कपड्याचा दगड बरं का. सर्व मळ गावाचा बघा प्यावं लागतं. कशामुळे, पतिराजाच्या कपड्याची व्यवस्था केली. ते पण मग तिसरा मध्ये बरं का. काही का बाया काय करते माहिती का, पतिराजा पुढे काय तपासच नाही, स्वतः स्वयंपाक करते, स्वतः सणाचं खाऊन घेते बरं का, स्वतःच गपागप खाऊन घेते बरं का. विचारच नाही, आठवण नाही बघा. म्हणजे पतिराजाला उष्ट काय घालत ते उष्ट खाऊ घालते, अगोदर जेवण करते बरं का. हे कोणी सगळं बाबांनी सांगितलं. बाबांनी लक्षात द्या आपल्या प्रवचनामध्ये. ज्या बाया पतिराजाच्या अगोदर जेवण करतात, पतिराजाला उष्ट खाऊ घालतात, त्यांना कोणत्या जन्मात जावं लागतं. हां, वट वागुला मी झाले, हां,
आणि स्वतः मग आपली विष्ठा खावलं. त्यांना खायला काय मग बरं का वटवागले असेल ना तुमच्या परिसरामध्ये, त्या कोणी माहिती लक्षात घ्या. हां, अत्यंत गांभीर्याने हा मुद्दा बाबाजीने अनेक वेळा सांगितला. स्त्रियांचा धर्म काय, जर त्या धर्मात पालन जर केलं नाही त्यांनी काय बघा जन्म घ्यावा लागतो याचं बघा बाबाजींनी अनेक वेळा सांगितलं बघा. आणि शेवटचा आणखी मुद्दा सांगितला बाबा, ज्या बाया कधी देवाचं नाव घेत नाही, काय घेत नाही, कधीच देवाचं नाव घेत नाही, त्या दुसरंच नाव घेत बस, त्यावर लक्षात घे. त्यांच्यासाठी बाबांनी काय सांगितलं, तुकाराम महाराज ना, तुकाराम महाराज त्यांच्यासाठी काय म्हणतात, हरी नामाला विसरली, म्हणा ना, हरी नामाला विसरली, गाढव कुंभाराची झाली, हरी नामाला विसरली, शिव नामाला विसरली न गाढव कुंभाराची झाली. बघा या गाढव म्हणजे कोण आहे मग समजलं ना आता कोण आहे. यांनी मागच्या जन्मी काय केलं नाही, स्त्री जन्मामध्ये कोणाचं नाव घेत नाही, देवाचं नाव घेत नाही, म्हणून त्यांना कोणता जन्म मिळाला, गाढविणीचं लक्षात. मग काय आता कशाची पुरणपोळी, हा आता कशाची पुरणपोळी सदा उखडे गोळी, हरी नामाला विसरली गाढव, हरी नामाला विसरली न गाढव कुंभाराची झाली. आणखी बघा आता कशाची येणी फणी सदा पाठीवर गोणी, हरी नामाला विसरली न गाढव कुंभाराची झाली. हा पुढे शेवटचं गौरव तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मामी मामी वर्म चुकल्या तुम्ही. काय कोण म्हणतो हे, काय म्हणतो तुकाराम महाराज काय म्हणतात, तुका म्हणे मामी मामी वर्म चुकल्या म्हणून हरी नामाला विसरली न गाढव कुंभाराची झाली. बघा साधं सिंपल बघा बाबाजींनी हे उदाहरण दिलं किंवा हे प्रमाण दिलं की नाही, म्हणजे किती महत्वाचं आहे की नाही. बघा चूक केली का, चूक काय स्त्री जन्माने चूक केली, परिणाम काय लक्षात आला, बरोबर जर आपण कर्तव्याचं पालन केलं त्याचं फळ काय लक्षात आलं. अशा रीतीने म्हणून बघा इकडे जेवढ्या बाया बसल्या ना, हा मुद्दा प्रत्येक महिलांनी मग लक्षात ठेवायचा. नुसतं स्वतः लक्षात ठेवून दुसऱ्या बायांना सुद्धा सांगायचं. काही काही बायांना समजत नाही बरं का, ते त्यांच्या नादात राहायला सुरू असतात. म्हणून आजच्या सकाळी सत्रामध्ये दोघ्या बाबांनी अत्यंत मला उपदेश केला आणि उपदेश करून की आपलं जो महत्वाचा धर्म कसा आहे ना, धर्म बाबाजीने म्हणून बाबांच्यासाठी आपल्याला काय दिलं वरदान म्हणून विधी काय दिली, विधी दिली. म्हणून बाबांना पळायला आनंद कसा माहिती का, आपल्या गावामध्ये दररोज विधी होते. बरं दररोज किती वाजता विधी होते, पहाटे 5 वाजता. पण ती पहाटे नाही राहते अजून, सकाळी नाही. हां तेच संध्याकाळी. मग संध्याकाळी कोण राहतं माहिती आहे का, दिवस मावळल्यावर कोण का दिवस मावळल्यावर रात्री कोण राहतं, गुबडं दिवसा त्यांचा कार्यक्रम नसतो, त्यांचा रात्रीचा कार्यक्रम. विद्यार्थी लक्षात घ्या, आता आपलं सुधारणा करायची, आपल्याला गुबडं बनायचं, आपलं सोय आपल्याला काय बनायचे ते म्हणते माणूस बनवणं होते काय म्हणते ना, माणूस बनवून होते ना, माणूस बनवणं काहीतरी मला साऱ्यांनी हिणवलं. मला तर बघा विद्यार्थी बघा प्रयत्न करा बरं का. आता बरं बघू नाकीन का हो, समजा विद्यार्थी सकाळी जर विधीला आहे पाठ यायला लागली का, याचं काही नुकसान होणार आहे का, उलट काय होणार आहे. हे कोणत्या सुपरमॅन काय म्हणते, सुपरमॅन हे कसे म्हणते, यांचं कॅमेरा सुपर म्हणजे एक्सप्रेस बघा, एक्सप्रेस बघा अशा. म्हणून आज या सम्रादेशच्या नगरीमध्ये पाया दिंडी जवळ आलं नसताना बरं का, आता मुकाम आपण भागवताचं गाव मागे जाणारा विषय, दुसरा विषय बघा सुरू झाला की नाही. आता तो महत्वाचा की लक्षात घे. जरा दैनंदिन बघा, दैनंदिनच्या
उपक्रमामध्ये आपला तो मुद्दा आहे, म्हणून त्याचं ज्ञान बघायला झालं पाहिजे. म्हणून बायाने कोणाचं ऐकायचं सांगा बरं मग आता, बरं का, लक्षात घ्या. तुम्ही बाकीच्या ना बोलू द्या ना, बाकीच्याकडे बोला द्या. बाकीच्या गप्तीत बसल्या जसं का त्यांच्या डोक्यावर दगड पडला बरं का. मग बायाने बघा, बायाने कोणाचं ऐकायचं? शाबास, लक्षात जा. टाळीवर लक्षात बरं का. बघा, हे ज्या बायांना कळांमध्ये ज्ञान झालं ना, त्यांना काय, त्यांचा संसार कसं होईल? अवघाची संसार सुखात आनंद घरी ना. बघा मग किती सुंदर आणि मताचा मुद्दा आहे. निश्चित बघा, आमच्या बघा आता सम्राट देशच्या महिला काय करते, आता काय करते माहिती का? तिला देव मानते आणि दरदर्शन घेते. आता इथल्या बाया विधीला काय की विधी आरतीला काही येत नसेल कोणी बाया नाही इथल्या. अनुष्ठान करेल का बायाने इथल्या कोणी? अनुष्ठान करेल का? उभ्या राहा, कोण उभ्या राहा. ज्याच्या मला अनुष्ठान करेल इथल्या सम्राट देशच्या 1 2 3 4 5 6 आहे बरं का अनुष्ठान. ज्या टाळीवर त्यांच्या लाभार सर. आता अंजनी माता की अंजनी माताने का अनुष्ठान केलं लक्षात. तसे आता अंजनी माता सावित्री, बरं, सती सावित्री, बरं, त्यांचं पूजन करू ना महिला. हो ना, मग आम्ही काय म्हणून राहिलो, त्यांना उभं करा ना, त्यांचं पूजन. बाजून बाबांच्या पालखीचं पूजन राहिलं बरं का. पालखी पण कोणाच्या असते तुमचा विषय घ्या ना, तुम्ही सुरू करा पूजनाचा. आज श्री क्षेत्र सोमतान देश येथे या दिंडी सोहळ्यानिमित्त आपली वेरूळ ते त्र्यंबकेश्वर जी काही दिंडी परतीच्या मार्गानं इथं उपस्थित झाली रात्री मुक्कामी, आणि आज या विधीपाठ आणि सत्संगाच्या समय आपले सर्वांचे श्रद्धास्थान पालखीत बसलेले गुरुवर्य निष्काम कर्मयोगी जगद्गुरु स्वामी यांच्या आपण पूजनाकडे जाऊया. पालखी पूजनासाठी मी विनंती करेल श्री शंकरराव कदम यांनी पालखी पूजनाकडे व्यासपीठाकडे यावं. शंकरराव कदम पाठवा लवकर. हे हार आणते घ्या, साहित्य घ्या. पालखी पूजन चालल तर आपण बुरके साहेब गुरुनामाचा जप घेऊया. हो हॅलो, इकडे समोर स्टेजच्या समोर संत पूजन करून घ्या. संत पूजन पालखी पूजनाकडे जाऊया लगेच आपण. संत पूजनाकडे जाऊया. हा, शंकरराव कदम. नाव शंकर बाबाजी शंकर अवतार शंकर. बाबाजी म्हणताय बाबाजी शिवाचा अवतार आणि पूजन बी शिवशंकर भगवानच करू राहिले. अभिनंदन करा, लक्षात घ्या. बाबांचं पालखीचं पूजन होत आहे. आपण आता संत पूजनाकडे जाऊया. संत पूजनासाठी देवीदासजी वाघ यांनी व्यासपीठाकडे यावंय. मंत श्री आयुर्मुक्तेश्वरानंद महाराज यांना मी विनंती करतो. देवीदास वाघ, यानंतर आपण आतिथ्य पूजनाकडे जाऊया. आतिथ्य पूजना